शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटली आहे। भाजप सेना युतीचा गेला पाव शतकाचा काळ म्हणजे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा काळ। बघूयात आता इतिहास झालेल्या युतीच्या प्रवासाची काही क्षणचित्र। आता उरल्या फक्त आठवणी। भाजप शिवसेना युती आता इतिहास जमा झाली आहे। हिंदुत्वाच्या आणाभागा घेत एकत्र आलेल्या भाजप शिवसेनेनं काडीमोड घेतलाय। आमची युती अभंग आहे असं शेवटपर्यंत सांगणारे हे भगवे शिलेदार आता वेगळे झालेत। सत्ता असो की विरोधी पक्ष, केंद्र सरकार असो की राज्य सरकार, राज्याचं विधिमंडळ असो की संसद, गेली 25 वर्ष एकमेकांची साथ देणारे भाजप आणि शिवसेना आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। एकेकाळचे मित्र आता राजकीय वैरी बनलेत। कधी प्रजा समाजवादी पक्ष तर कधी काँग्रेस असा सोयीप्रमाणे राजकीय घरोबा करत प्रामुख्यानं मुंबईत शिवसेनेची राजकीय वाटचाल सुरू होती। याच प्रवासात शिवसेनेची नाळ खऱ्या अर्थानं जोडली ती आधी जनसंघाशी आणि नंतर भाजपशी। 1984च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक आणि मनोहर जोशी भाजपच्या कमळ या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढले, पण त्यांना पराभव पत्करावा लागला। पण 1985 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडून भाजप शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलात सामील झाली। तेव्हा भाजपला खास ठाकरी शैलीत बाळासाहेबांनीही टोलाही मारला। लोकसभेच्या वेळेला भाजपशी आम्ही युती केली, दळबदळी निघालेले त्याचे। आम्हाला वाटले कमळ आम्हाला काय उपयोगी पडेल, संसार उभा राहील, काय पोरं बाळ होतील। आम्ही पलंग घेतला, गादी घेतली विकत, पाळणा घेतला विकत आणि आयला सकाळी उठून बघतो आम्ही तर ही कमळा भाजपची खिडकी उघडून शरद पवार डोळा मारते। लढा आमच्याशी लोकसभेच्या वेळेला आणि डोळा मारते शरद पवारांच्या पुलोतला। ताबडतोब घरात आकलन लावलं, फोट चाला आपण तुझं आपलं जमणार नाही, सगळं फेकून दिलं, पाळला वेळला सगळा फेकला। आता विधानसभा तुमच्या आशीर्वादावरती 16 वेळावरती शिवसेना लढवीत आहे, मशाल घेऊन, हातामध्ये मशाल घेऊन। एकमेकांपासून दूर गेलेल्या भाजप शिवसेनेला जवळ आणलं ते हिंदुत्वानं। देशात हिंदुत्वाचे वारे वाहत असताना राज्यभर विस्तारत असलेल्या शिवसेनेला साथीला घेणं गरजेचं आहे याची जाणीव भाजपच्या धुरंधरांना होत होती। अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा ऐन भराचा तो काळ। प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची गरज शिवसेना प्रमुखांना पटवून दिली आणि 1989 मध्ये भाजप शिवसेना युती साकारली। या युतीचे मुख्य शिलेदार होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन। त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 4 खासदार विजयी झाले। 1990ची विधानसभा निवडणूक ही युतीची पहिली निवडणूक। त्यात शिवसेनेचे 52 तर भाजपचे 42 आमदार विजयी झाले। सत्तेनं शिवसेना भाजपला हुलकावणीच दिली, पण युतीची ताकद वाढत चालली होती। 1990 ते 1995 हा होता भाजप सेना युतीचा संघर्षाचा काळ। सत्तेबाहेर असलेल्या युतीच्या नेत्यांनी शरद पवारांच्या काँग्रेस सरकारला धारेवर धरलं होतं। राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष यात्रा काढली। नवी दिल्लीत प्रमोद महाजन आणि महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या हाती भाजपची सूत्र होती। वाजपेयी आणि अडवाणी यांचा करिश्मा होता, तर शिवसेनेवर फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा रिमोट कंट्रोल चालत होता। अखेर युतीच्या इतिहासातला सुवर्ण क्षण साकारला। 1995 मध्ये मंत्रालयावर भगवा फडकला। शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले। युतीत अडचणी नव्हत्या असं नाही, पण युतीतले सगळे वाद मिटवायला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांची मैत्री भक्कम होती। कुठलाही वाद झाला किंवा शिवसेना नाराज झाली की भाजपचे नेते मातोश्रीवर धाव घेत आणि शिवसेना प्रमुखांची समजूत घालत। 1999 मध्ये केंद्रात एनडीएची सत्ता आली आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले। सेनेच्या वाट्याला केंद्रीय मंत्रिपदही आली। 2002 मध्ये तर लोकसभेचं अध्यक्षपदही शिवसेनेच्या मनोहर जोशींकडे आलं। सेना भाजप युतीचा तो सुवर्ण काळ होता, पण पुढे काळ बदलत गेला। पिढ्या बदलत आणि भाजप आणि सेनेतली समीकरणंही बदलत गेली। इकडे शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष तीव्र होत होता। 2003च्या महाबळेश्वर शिबिरात उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड झाली आणि उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे उत्तराधिकारी असणार हे स्पष्ट झालं। शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू झाला होता। 2005 मध्ये नारायण राणे यांनीही काँग्रेसची वाट धरली। 2006 मध्ये राज ठाकरेंनी बाहेर पडत स्वतःचा पक्ष काढला। भाजप सेनेत नेतृत्वाच्या पिढ्या बदलल्या तसा संवादही तुटत गेला।
युतीचे शिल्पकार असलेले प्रमोद महाजनही काळाच्या पडद्याआड गेल्यानं युतीतला संवादाचा दुवा निखळून पडला होता. भाजपतही नेतृत्व बदलाचे वारे वाहत होते. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या हातात आता भाजपची सूत्र होती. तर दुसरीकडे शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात देण्याचा निर्णय शिवसेना प्रमुखांनी घेतला होता. सगळं काही आलबेल नसतानाच आलेल्या 2009च्या निवडणुकीत सेना भाजप युतीला अपयश आलं. केंद्रात तसंच राज्यात सत्तेनं हुलकावणी दिली. 2009 ते 2014 हा युतीसाठी कसोटीचा काळ ठरला. राज्यातील नेत्यांचा मातोश्रीशी संवाद कमी होत असतानाच शिवसेना प्रमुखांशी स्नेहाचे संबंध असलेले अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचं नेतृत्व अस्ताला चाललं होतं. भाजपच्या राजकारणात नरेंद्र मोदी नावाचा नवा तारा चमकू लागला होता. भाजपही आता 100%ची भाषा करू लागला होता. असं असलं तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत मातोश्रीची ताकद कायम होती. नरेंद्र मोदींसमोर सगळे मोठे नेते मुंबई भेटीत मातोश्रीवर जात होते. शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर भाजपचा पवित्रा आक्रमक झाला. 100% भाजपची भाषा होऊ लागली. महाराष्ट्रात धाकटा भाऊ असलेल्या भाजपला युतीत थोरला भाऊ होण्याची घाई झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होत भाजपनं केंद्रात पूर्ण बहुमत मिळवलं आणि मग अब महाराष्ट्र सब महाराष्ट्र म्हणत अमित शहांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपनं लढाऊ रूप धारण केलं. तर इकडे स्वबळावर महाराष्ट्र काबीज करण्याची स्वप्न भाजपबरोबर सेनेलाही पडू लागली होती. तरीही सेना भाजप युती तुटेपर्यंत संबंध ताणले जाणार नाहीत असं चित्र होतं. गोपीनाथ मुंडेंसारखे युतीला बांधून ठेवू शकणारे नेते भाजपमध्ये होते. पण गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन झालं आणि युती सैरभैर झाली. युती टिकवणारा अखेरचा चिराच निखळून पडला होता. भाजप सेनेच्या मनात घटस्फोट घेऊन स्वबळावर लढण्याचे विचार जोर धरायला लागले होते. मग पार पडली ती घटस्फोटाची औपचारिकता. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या मातोश्री भेटीवरून झालेलं शह-काटशहाचं राजकारण, चिघळत गेलेला जागा वाटपाचा वाद, तोंड देखल्या चर्चेची गुऱ्हाळं आणि एकमेकांनी नाकारलेले जागांचे फॉर्म्युले, सगळी काही युतीचा संसार संपल्याचं स्पष्ट करत होतं. युतीच्या संसारासाठी कोणी किती खस्ता खाल्ल्या याची जाहीरपणे दिलेली जंत्री दिली जात होती. शेवटी वाद विकोपाला गेले आणि भाजप शिवसेना युती इतिहास जमा झाली. हिंदुत्वाच्या धाग्यानं बंधनात अडकलेले भगवे शिलेदार मुक्त झाले. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.